ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये, म्हणजे ज्याला ग्रॅव्हिटी नाहीये, म्हणजे ग्रॅव्हिटी नाहीये त्याला, म्हणून त्यांनी ती झिरो ग्रॅव्हिटी नाव दिलेलं आहे. आणि ते टांगतं पूर्णपणे अधांतरी आहे त्या सगळ्या गोष्टी, क्रेनच्या साह्याने बांधल्या गेल्या तिथे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कुठे कुठे फिरायला चाललो आहे, काय त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन तुम्हाला या आपले विजय दादा आहे आपल्यासोबत, ते तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन देणार आहे. तर सांगा कुठं जायचं आहे का आपल्याला? आज आम्ही चाललो आहे जुमेराला. जुमेरा जिथे म्हणजे पल हार्बरच्या इथे बोटिंग असते का, तिथे कार्निवल शिप्स आहे, त्या ठिकाणी चाललो आहे आपण. आणि तिकडे जाऊन तिथे त्या डेकवरती आम्ही एन दुबई पण दाखवणार आहोत, एक्सप्लोर करणार आहे. का रे त्याच्याने आपण चाललो आहे. फायनली गाईज आता आपण गाडी तिकडे पार्क केलेली आहे आणि आपण इकडे मरीनाला आलेलो आहे. आपल्याला विजय दादा इथली थोडी माहिती सांगतील. आता आपण आहोत इथे मरीनामध्ये, मरीना पर्ल हार्बर, जिथे बोटी उभ्या राहतात आणि कार्निवल वगैरे, म्हणजे इथे बोट्स आहेत तिथे, ज्याच्यासाठी डावक्रूजसाठी आपण जातो. आणि डावक्रूज केल्यानंतर तिकडे त्या साईडला, जर कॅमेरा त्या साईडला करू, तिकडे त्या साईडला तिकडे ती एन दुबई आहे. मग त्या साईडला त्या क्रूज वगैरे सगळ्या जातात आणि मग तिकडून एक राऊंड येतो तो मरीनामधून. तो राऊंड तसा तो तिकडून ब्रिजच्या खालून असे जाऊन राऊंड येऊन परत त्या ठिकाणी येतात. ऑलमोस्ट 2 तासाचा राऊंड असतो डावक्रूजचा. आणि छान प्रकारे त्याच्यात म्युझिक वगैरे सगळं काय असतं, डान्स वगैरे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि लोक खूप एन्जॉय करतात त्या ठिकाणी. आणि हा जो पॅसेज आपल्याला दिसतोय, हा पूर्ण मरीन आहे. ही पूर्ण मरीन आहे. तो आहे मोठा आकाशपाळणा ज्याला म्हणू आपण जगातला, त्याला आकाशपाळणा, आणि त्याला म्हणतात एन दुबई म्हणून इकडे. तर चला आपण आता इकडे जाऊया. इकडे बोटिंग वगैरे जास्त चालते. तर मित्रांनो, तुम्ही तिकडे ट्रॅम बघू शकतात. आता येईल पुढे पण तर आता आपण स्काय ड्राईव्हमध्ये जाऊया, बघूया तिकडे काय काही नाही. जे आहेत ना त्या सगळ्या इथून जातात. यॉटचा एरिया. इकडे यॉट वगैरे तुम्ही बघू शकतात. वैभव, इथून यॉट जातात, यॉट्स वगैरे सगळ्या जातात. आणि आता आपण चाललो आहे, नवीन रेस्टॉरंट तयार झालं आहे जे हवेत आहे. हवेमध्ये रेस्टॉरंट आहे? हवेमध्ये रेस्टॉरंट आहे. हवेत म्हणजे कसं आहे? आता ते बघू शकता तुम्ही. आता झिरो ग्रॅव्हिटी रेस्टॉरंट, कळलं का? रेस्टॉरंटचं नाव आहे का ते? झिरो ग्रॅव्हिटी. अच्छा, ते वरती दिसतंय ते क्रेनला लावलेलं, ते तर नाही म्हणत तुम्ही? हा, तेच ते झिरो ग्रॅव्हिटी. अरे बा. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे झिरो ग्रॅव्हिटी रेस्टॉरंटकडे. तर याची काय खासियत काय याची? झिरो ग्रॅव्हिटी रेस्टॉरंट म्हणजे हे म्हणजे तुम्ही जर पार्टी एन्जॉय करण्यासाठी भविष्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या झिरो ग्रॅव्हिटी रेस्टॉरंटला येऊ शकता. ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये, म्हणजे ज्याला ग्रॅव्हिटी नाहीये, म्हणजे ग्रॅव्हिटी नाहीये त्याला, म्हणून त्यांनी ती झिरो ग्रॅव्हिटी नाव दिलेलं आहे. आणि ते टांगतं पूर्णपणे अधांतरी आहे त्या सगळ्या गोष्टी, क्रेनच्या साह्याने बांधल्या गेल्या तिथे वरती. मग दादा, मला एक प्रश्न आहे. हे आता क्रेनला लागलेलं आहे बरोबर आहे रेस्टॉरंट, देन मग सपोज हे पार्टी वगैरे करायला वरती कसं काय जातात? ते खाली घेऊन येतात ना क्रेनच्या साह्याने. म्हणजे क्रेन खाली येतं, मग त्याच्यामध्ये आपण बसायचं, मग वरती जायचं, क्रेन वरती जाईल, मग त्याच्यात पार्टी एन्जॉय करायची. तुम्हाला दिसतंय छोटं, पण ते आहे मोठं ऍक्च्युली. हा, खूप मोठं आहे रेस्टॉरंट. हा, इकडनं बघितलं तर ते छोटंच वाटतं, असं एवढंच वाटतं ते. हीच तर खरी दुबईची खासियत आहे. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, नवनवीन गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. फक्त तुमच्याकडे टाईम आणि तुम्ही थोडा मनी एक्सपेन्स केला तर तुम्हाला खूप काही प्रमाणात तुम्हाला इथे दुबई एन्जॉय करता येईल.
तर मित्रांनो देन आपण आता आलेलो आहे मरीना हार्बरला. तुम्ही इकडं मागचं लोकेशन बघू शकता. इकडनं काय होतं, इकडून आता त्या ज्या डॉक्टर्स आपण पहिल्यांदा दाखवल्यात ना, त्या डॉक्टर्स तिकडून सगळ्या येतात आणि पूर्ण मरीनाला राऊंड मारून या ठिकाणावरून त्या परत आपल्या स्थानी जातात. तर तुम्ही तुम्हाला दिसतील या डॉक्टर्स येतात. हे डावकृत बघू शकता तुम्ही. इकडे आठ वगैरे येतात. मस्त एरिया आहे. मित्रांनो इथेच आपला व्हिडिओ थांबूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दादा काय बोलायचं तुम्हाला? जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.